ओए गबऱ्या, मेरा यार आ गया, मेरा दोस्त आ गया, मेरा शेर आ गया, माझा दोस्त. तू घाबरे तुझ्या हाना सवय गेलं नाही का? आणि आणि सव आरती जाऊ दे सव. तुम्हाला पहिलं सांग, मला बघितलं की पळून कम गेलास. अरे विक्याला सांगाय गेलतो तू आलाय म्हणून. अरे थांबायचं ना, मग थांबला असत आपण दोघं त्याला बोलायला गेलो असतो. मला वाटलं जाताना दोघं वाटायला आलं होतं. आता दोघं म्हणलं स्वागताला मी दोघं संगच राहावं. चला मग काय आता लयच लागत आहे तो हात. काय पाठ्या वाघ आहे मग. आणि तू बी काय वाघापेक्षा कमी नाही. लयच बदलले रे पण तुम्ही. अरे काय राव, मी इथून गेल्यापासून ना फक्त तुमच्या दोघांचीच आठवण काढत होता राव. काय तू 10 वर्ष झालं गेलेला. काय करत होतं जितके दिवस तिकडे? काय इथून गेल्या मी बंगालला गेलो, मग हिमालयात गेलो, तपश्चर्या केली. काय म्हणतो? हे काय सगळी प्रॉपर्टी मी सोबत घेऊन हिंडतोय आता. आपण अवतार लयच बदलेला रे तो. अवतार म्हणजे काय राहावंच लागतं बाहेर गेल्यावर तसं, त्याशिवाय मार्केट नाही भाऊ. लय पैसे छापले असतील तो तिकडं. अख्खा देश हिंडायचं म्हणजे काय सोपं वाटतं का तुला? असं आहे. पैशाचं काय नाही बाबा, पण जे मी शिकलो ना ते बस लयच उपयोग आला रे. लयच गाव बद्दल पण. मग कस काय का? अरे मला हाणतोच काऊन तू? सवच नाही गेली रे. अरे पण तू लय बदलल्यापासून मला लयच आनंद झालाय बर. तुम्हाला बघितल्यापासून अरे बाप, हे म्हणजे दोन वागत ना असे वाटत ना. माझ्या आताशी जीव आलाय बघ. तू नव्हता ना, हे मजाच नव्हती बर. माझ्या आता बघ, आता आपला आहे रंग जिंदगी. ते बोंधू बाबा दिसायला लागला आपण. मी बोंधू बाबा आहे का नाही? तुला कळ ना आता मी कोणता बाबा आहे तर. मला तर बोंधूच वाटत. पण जेटअप लयच भारी दिसतोय गाड्या. अरे रावच लागतं तसं, त्याशिवाय काय. आता काय जमाना साधा सुद्धा राहिला का पाहिल्यासारखा? तेवढं बाहेर हिंडायचं जर राहिलं तर वजनात राहावं लागत आहे, तर माणूस राहतं बाहेर गेल्यावर. बाहेर तुम्ही मी नेतो तुम्हाला. चला आता तुम्हाला एकदा माझ्यासोबत. आम्हाला नको नाही बाबा. तुमचा काय फलाटात जिंदगीचा. तू हिमालयात काय खात होतास? अरे तुला काय घेणं आहे? अरे तुला काय कळत किरण्या? तू चल बर, तू त्या ना कुणाला लागू. चल चल. काय खाता? भारीच खात असते ना. वनस्पती सगळे भयानक नादखुळा. होय, थांबा ऐका. तुम्हाला माहिती ताई कशी सर्किट आहे? हा, मी काय करतो, तिची मनस्थिती बघतो पहिले. उजू मनस्थिती बघतो. एखादी बार मला बी सर्किट मला झाली की एवढी. मलाच हानती तीन. मी मनस्थिती बघतो. आलो मी. आलास का सगळं गाव होऊन तुडून? अरे काम ना धंदा निसता तुला. कवा बी असं नाही होत. किराणा संपला, घरात किराणा आणून दे. कवा बी पाहुणे आले का तो किराणा संपलेला असतोय भाऊ. लय पोते आणून टाकतोस का काय? अरे हळू लागलं बोल, सांगायला. हळू बोल ताडे, हळू बोल. पाहुणे रावळ्या समोर तरी हळू बोल. कोणते पाहुणे हे दोघांशी? कोणते पाहुणे रे? बोलताना तो तोंड फोडीन बघ. हे बघ तायडे, हे बघ, काही दिवसासाठी पाहुणे आलेत. तू थोडं समजून अरे घे. तू काही दिवसासाठी कोणते पाहुणे घेऊन आलास घरी? मला ते तरी सांग ना तू. पाहुणे आलेत बघ, कुणाला घेऊन थोडं आलास तू समजून घरी? घे. तू बाहेर तर बघ ना. मी बघा रिकामी नाही कुणाला बघायला हे करायला. तू जाय कुठे जायचंय तर. हे बघ, तुझं असं मी कधी बी चांगलं सांगितलं की तू पण समजून मला घे. बघायचं नाही ना कोण आहे तर. पाहुणे आलेत म्हणतोय मी. तू कोण आहे तर घेऊन ये. तू कोण घेऊन आलास फकीर घरी? फकीर? उजू, अगं उजू, मला तू ओळखील नाही. उजू? आणि कोण आहेस तू? उजू कस काय म्हणालास तू मला? अगं उजू, मी फकीर कोण नाही रे. अरे तू कुणी बी असो, तुला मला काय करायचं? फकीर होय ना ते एखादा काय तांत्रिक बिंत्रिक होय, मला काय घेणं देणे? तू कोण आहेस तर? ठीक आहे, मला काय गावात आता कोणी ओळखी ना गड्यानं. एवढा इन्सर्ट थांब ना तू. मला वाटलं तायडे, मी तरी तू ओळखीन. तू काय तायडे येडवणी करागली बरं तू? आता काय अडवणी केलं मी? कोणत्या बाहेरच्या माणसाला मी काय ओळखू का? पाहुणे माणसाला असं असते. कोणत्या पाहुण्यात मी ओळखीत ना कोणत्या पाहुण्याला. एवढा इन्सर्ट, अपमान, घोर अपमान. चाललो मी आता. तुझा घोर अपमान तिकडे टाक. चुलीत नेऊन कुठं? मी क्या त्यांना घेऊन ये बरं इकडे. कोण आहे तर?
उजू तू अजून मला नाही ओळखी ना. काय तायडे तुला बी ओळखायला आहे नाही बघ. कुठला आहेस तू पण? मी हा? तो मला अजून नाही ओळखी ना. नाही ओळखलं. तू आता तरी ओळखी उजू मला. तर एकदा गेलो का मी पुन्हा आता 10-12 वर्षासाठी गेलतो का सोडून, आता तर येणारच नाही. आणि तू काय घाबरेस काय? हा मला वाटलंच कोणी जरी नाही ओळखलं तू ओळखीची. आणि असं आता काम केलंस तू? कशाला आलास बाबा? गेलतास तिकडे खपलेला चांगला होतास की. तू नव्हतास गाव तरी बरं होतं, 10-12 वर्ष निवांत राहत होतं, जगत होतं. कशाला आलास तरी इकडे इडा पिडा तिकडेच राहायचंच की. मला वाटलं सर गाव कदरलंय, तू तरी तुझ्या नक्की आरती कदरली. उतारतून लोक आलास म्हणून ही म्हणून इथं काही लोकांना करायला. माझी बाबा, बाबा, आलास तुला. आरतीच उतरणार आहेत आता. हा, मी उतरीते तुझी चांगली लाकडानी. तू कशाला उतरती? बघ आता लोक गावातले लोक कशी आरती उतरतात माझ्यावाली. मी सांगेन ना लोकांना तू काय करतोस आणि कोण आहेस म्हणून. तुम्हाला काय माहित मी काय करतोय तर. मी सांगेन ना सर लोकांना. हे बघ त्या बॅग मध्ये काय आहे. तुझ्या जादूटोना तिकडेच दाखव कोणाला. माझ्यापाशी जादू दाखव. टोना नाही, माझ्यापाशी जादू दाखव. टोना नाही. तेच म्हणलं माझ्यापेक्षा तुला चालणार बी नाही काही. अरे उजू एवढं नको. नको म्हणू मला तू प्रेम आहे तसं बोलू नको मला. हे बघ तायडे तो ओळखीला ना आता घाबरेला. हो. मी काय करतो सामान घेऊन येतो. बरं सामान संपलंय ना आपलं. हा जा घेऊन. सामान घेऊन आलो मी. मला पण तुझ्याकडून या अपेक्षा नव्हती हो. अरे तू हे काय सांग घेऊन आलास मग? म्हणलं, कोण ओळखी एक तुला? नजरेत भेटली की लगेच तू ओळखीची मला. हा. एक नजरात ओळखायला मी काय आता तुला बोलले असते बघ आता. मला लई भूक लागली भाकरी ए, दे. हात लावून कसले घाणार दिवस भाकरीला हात. काही करायला पाहिजे लसूण निसाला. चल भाकर दिन कुठं काय त्यासाठी केलं का काय भाकरी? लई भूक लागली ग उजू मला. तिकडं काय उपाशी आलास का काय? खायचं तिकडे मागून कुठं अरे बॅग तू बॅग इकडे देणच नाही दिला अजून तू. काय आणलंस का काय त्याच्यामध्ये पैसे बिशे बॅगीचं? बॅग दाखिल्या तू असं नाही करणार. कसं करणार आहे? कुठे बाबा इथून तिकडे जाय. लागला काय लाडू गोडी करायला मला होय रे? अगं बसू दे बसायला लाडू जरा लावून बरोबर. मला अरे बसलो होतो चांगलं, आता मला इथं काय काय आणि गुंग तिथं मारलं का काय. काही हा आता इथं बसलं काय आणि तिथं बसलं काय. त्याच्याकडे विकेन हातून टाकायचं जाऊन बस. जाय तिकडून मला आवड दिसलं. झालो आता मी बी लय धुपण यायला लागलं इथं बी. अवघड आहे रे देवा. काय बाबा थोडे दिवस गाव सोडून गेलो जीवाची माणसं बी ओळखीना तर. आता ह्यांना ओळखण्यासाठी काहीतरी करावं लागेल मला. सगळ्याला आता मी पाया पडायला होतो, असंच काहीतरी करतो. चल बाई उची पण आहे का नाही घरी काय माहिती बाई. कोण बाबा असं बाई. चल, दर्शन तर घेते. बाबा ओ बाबा बाबा. हा बोल होता. कुठून आलात बाबा तुम्ही? मी हिमालयातून आलो बा. बाई बाबा खरंच मी तर धन्य झाले बाई, तुम्ही हिमालयातून आलात तर. खरंच अहो बाबा माझा लयच नवरा दारू पितोय हो, त्याच्यावर काय उपाय सांगा की मला. दारू पितो अजून काही त्रास? बाबा दुसरा तर काय त्रास नाही बघा, पण ह्यो काय करतो माझा नवरा नुसता पिऊन येतो, कामाला जात नाही, नुसता घरात तमाशा, लेकर बाळ तमाशा बघतेत. त्याच्यातूनच सुटका पाहिजे बघा मला, दुसरं काही नाही. बाकी काय त्रास नाही मला त्याचा. तुझा नवरा दारू पिण्याशिवाय दुसरं काहीच उद्योग करत नाही? काहीच करीत नाही हो. मी आहे ना, म्हणजे माझ्याकडे उपाय आहे ना त्याच्यासाठी. तू कुठलीही काळजी करू नको. बम बम बोले. बाळा हे लिंबू नाहीये, हे तुझ्या सुखाचं फळ आहे. आणि हे फळ तू उद्या संध्याकाळी घ्यायचं आणि नंतर मला भेटायचं. बरं झालं बाबा, तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही बघा. काय करायला लागला तुम्ही? बघ ना उज्ज्वला, आणि हवात हात फिरवला की लिंबू दिले बाबांनी मला काढून. लय चमत्कारी बाबा आहेत बाई खरंच. अहो त्याला ओळखीला का नाही? कोण आहे ते नीट कोण आहे? बघा ना कोण आहे तर. बाबा आहेत की. अहो ते गबडे आहे ना. काय मग बया मुडता बसला बाय ह्याचा. बया मी तर पाया पडल्या बाई ह्याच्या. तसंच करायला लागलाय काय म्हणून काय माहिती. आणि माझ्याकडून तर पाया पडून घेतलेत बाई त्यांनी.
त्याच्या 2 लाथा पाया पडून घेतात त्याच्या तुम्ही. जाऊ द्या, पहिलं मी तेच करीत होतो, आता मी तेच नाद लागलाय ह्याचा. जाऊ मग द्या. आता मी काय गावाला हे करायला आला काय माई गावाला येड लावलं होतं तुम्ही कुठं आता तिकडं? मी आलते तुझ्याकडे मग चला चहा करते आणि घेऊ. घेतले बाय पाया पडून खुशालच. आवले गिन्यान गेलेले ते. आईला चांगली बसली होती, उज्ज्वलाला काही काम नाही. लिंबू देऊन घेतले असते 1000-500 रुपये झाले असते 90-70. काम नाही, उज्ज्वलाला गेले घेऊन तिकडं. बाबा ओ बाबा कुठले बाबा ओ ओ बाबा कुठले हा कुठले गंगाराम, हा बाबा तुझं नाव कसं म्हणते? मी बसलेलं गंगाराम, बोला बाबा. माझी हौशी कुठे आहे? काय म्हणले बाबा? असं तुम्हाला विचारायला आलास ना? हा तुम्हाला कसं कळलं मला तुमच्या हौशील सापडी ते म्हणून? मला माहिती आहे गंगाराम, मी अंतर्ज्ञानी आहे. हो बाबा. तुझी हौशी तुला भेटून जाईल हा आणि तुझी हवस तुझी भेटून जाईल. त्यामुळे तू काळजी करू नका गंगाराम. मला तर ते भेटू नाही आणि मी हवस फिटू नाही. मला लय वायता आला तिथं. अरे अरे, असं नको नको म्हणू बाळा. आल्यापासून जिंदगी तरच आहे बाबा. काय सांगा तुम्हाला चालू आहे बाहेर. महाराज, बोल ना. असा उपाय सांगा, असा उपाय सांगा. ती औषध कायमची निघून गेली काळजी पाहिजे. करू नको गंगाराम, मी अंतर्ज्ञानी आहे. तुझी हौशी तुला कायमची मुक्त करून टाकतो तुझ्या बंधनातून. मी आहे, तू काळजी करू नको. बरं बाबा बरं. अरे मेले कुणाला मुक्त करतो रे होय रे तू काही तर काय तू काही तर काय लोकांचे घर मोडायला आलास का काय होय रे मी कशाला म्हणतो बाई थोबड घेऊन होय यासाठी आलास का गावामध्ये दुसऱ्याच्या घराला काडी लावायला होय रे तुला नीट राहायचं असं तर राहायचं बस. मामा काय कळतं का तुम्हाला? इथं येऊन त्यांनी मग डायरेक्ट नाव ते सांगितलंय. काय नाव सांगितलं तुझं काय नाव सांगितलंय थोडी पण काही. अंतर्यामी महाराज हा, ते. अरे काय अंतर्नामी हो इजू इजू काय इजू इजू म्हणू खरं इजू बिजू कसं इजू आणलीस रे कुठली? हा? तू घर मोडायला आलास का काय दुसऱ्याचे आणि ह्याला इथून आताच्या आता हाकल बरं का तुला काय सांगायला माहिती विचार आणले बाय घरी ह्याला कोण आहे का काय म्हणते तसं. इथं काय लोकांच्या घर मोडायला आलास का काय इथं महाराज ते काय महाराज मामा तुम्हाला काय माहिती? अरे काय ते महाराज ते तुम्हाला काय कसं ते महाराज? माहिती आहे का बा? तुला दिसत नाही का नीट थोबड बघ ना त्याचं कोण आहे ते मामी काय तेच गुणाच्यात तुम्ही. कोण आहे ते? हा. अरे थोबड बघ ना त्याचं कोण आहे थोबड अरे कोण कोण आहे आहे कोण आहे? बघ ना कोण तर ओळखू ये ना काय नाही, नाही. मला तर काय उपाय नाव कोण आहे ते अरे ते गबऱ्या ना गबऱ्या काही येड लावलं होतं माणसाला होय? ह्याला त्याला गाणं तू मला कसा ओळखून आला? असं काय केलं एवढं? अरे गंगाराम, मी साधू संन्यासी बनून नाही आलो. उगाच तुम्ही मला फकीर आणि कुठं बाबान साधू संन्यासी म्हणायला लागला. डोळे झाकून बसत जाऊ नको ना. अरे डचका लागलेत ना बाबा. मी तिकडून जादू शिकून थोडी अक्कल आलोय. धर ना तू. आणि जादू शिकून आले असं थोडं ध्यानच तर बसावं नाही तुला मी लागतं. माझ्या घरात तुला उजू. हे दिले म्हणून थोडं नखरे करायला लागलास ना. अगं, अख्खा तसं गाव येऊन नाही मला तू. मारायला तसं असे नाही नखरे गं. केल्यावर तू. अरे साधूनाच्या डोळे कशाला बसतोस? हा त्याला नाही गंडवायला निसता अरे तू. मी तिकडे हिमालयामध्ये मध्ये खूप सगळं तपश्चर्या गाव केली येऊन आहे. इथं मारायला आम्हाला तुला मी- आणि तुम्हाला काय हो तुम्हाला सुटका पाहिजे का माझ्याकडून नाही नाही सुटका काय? हा? माझ्यावर जादूटोणा करायचा नाही नाही जादू टोना काही नाही. मग काय? तुझं सोडून दिली तर मला कोण येतो याशिवाय? कोण आहे तर मग काय चाललं होतं आता इथं नाही नाही हा काय चाललं होतं आता इथं त्याला काय म्हणलात जादूटोणा करायचा माझ्यावर जादू टोना नाही रे. मग? अरे तू जीव आहेस मग जीव. जीव आहेत म्हणून असं बोलतात काय अरे कधी कधी माणूस जास्त आनंदाने पण येडा होऊ शकतो. हा जास्त काय आनंद होते काय मग चला घरी कसा आनंद असते आणि कसा आनंदाने येड लागते ना ते दाखव हा? आनंद होते जास्त मी सोडून गेला तू तर तोंडाच्या लावलंच ना त्याच्या घरामध्ये भांडणं तू हा झालं त्या मनासारखं पहिल्या दिवशी तू लावलंच नाही त्याच्या घरामध्ये कार केलास ना तू मामच्या बी केलास तू आणखी लोकांच्या आणायचं का भांडणं माझ्यापाशी जास्त शांतपणा करू नको तू हा तुला नीट राहायचं आणि तू राह तुला जेवढं राहायचं तेवढं राह पण काय कुठं जर केलंस ना गाठ माझ्याशी हे लक्षात ठेवू मारायचं